नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 30व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. सूर्य अस्ताला गेला. आजचा सूर्य पश्चिमेला बुडी मारून पृथ्वी तलावरील साम्राज्य अंधकाराला प्रदान करत असला तरी त्र्यंबकेश्वराच्या ओरीत कधीही म्हणजे रात्रीसुद्धा अस्तास न जाणाऱ्या एका बालसूर्याच्या अस्तित्वाने प्रकाशाचे साम्राज्य पसरले होते. गेले 8 दिवस दिवसाही जेथे काळोख होता तेथे आज रात्रीही पूर्ण प्रकाश होता. तसा तो प्रकाश केवळ साधा नव्हता, तर दिव्य प्रकाश होता. सर्वांची अंतःकरणे आनंदाने भरून आलेली होती. सर्वांच्या ठिकाणी एक अपूर्व चैतन्य सळसळत होते. विठ्ठलपंत रुक्मिणी यांचा उत्साह पाहून त्यांना त्यांच्या वयाचे भान नसावे असे वाटत होते. एक पंक्ती तेवत होती. सर्वजण गोलाकार बसले होते. सोपान झोपी जाण्याच्या तयारीत होता, तर मुक्ता झोपी गेलेली होती. विठ्ठलपंतांनी बोलायला सुरुवात केली. निवृत्ती, ज्ञाना, रुक्मिणी, ज्या गोष्टी स्वप्नातही कधी आल्या नसत्या अशा गोष्टी प्रत्यक्षात घडून आल्या. जसे होणार असते तशीच बुद्धी परमेश्वर देत असतो, हेच खरे. अचानक गहिनीनाथांचे दर्शन होऊन गुरुपौर्णिमेलाच निवृत्तीला गहिनीनाथांचा प्रसाद झाला, हा फारच मोठा योग आहे. आता आपले काम झाले आहे असे मला वाटते. मग यापुढे आपण आणखी काही दिवस येथे राहावे असे तुम्हाला वाटते का? निवृत्ती म्हणाला, बाबा, सध्या पावसाळा आहे व पुढे हिवाळा चालू होईल. तेव्हा मला वाटते आपण ज्या काळात म्हणजे चैत्रात आलो तसेच परत जाण्यास चैत्राचाच काळ चांगला आहे. शिवाय येथील वातावरण, ब्रह्मगिरीचा परिसर व येथील गुहा या आमच्या योगाभ्यासाला अतिशय उपयुक्त आहेत. तेव्हा आपण येथेच थांबावे. शिवाय अलंकापुरी जाऊन असं एकांत व मनःशांती आपल्याला मिळणार नाही असे मला वाटते. रुक्मिणी म्हणाली, मलासुद्धा हा परिसर खूप आवडला आहे. प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पावन झालेल्या या परिसरामध्ये आपण आणखी काही दिवस राहूयात. शिवाय निवृत्ती म्हणतो ते सुद्धा बरोबर आहे. तेव्हा त्यांना जर येथेच बरं वाटत असेल तर अलंकापुरी जाण्याची तरी काय घाई आहे? ठीक आहे, मलासुद्धा काहीच घाई नाही. इथले लोक चांगले आहेत. मलाही धर्मचर्चा करून मुलांच्या मुंजीचा प्रश्न सोडवण्यास अवधी मिळेल. शास्त्राधार शोधता येईल. एकूण सर्वानुमते त्र्यंबकेश्वरीचा मुक्काम वाढला. आता दिनक्रमात थोडा बदल झाला. ब्राह्ममुहूर्तावर चौघे उठत विठ्ठलपंत, निवृत्ती, ज्ञानदेव ब्रह्मगिरीच्या परिक्रमेला निघत. रुक्मिणी मुलांजवळ बसून असे. निघताना सुरुवात केलेले शिवमहिन्म वाटेत एका ठराविक ठिकाणी संपे. तेथून निवृत्ती व ज्ञानदेव एका गुहेमध्ये जाऊन बसत. विठ्ठलपंत त्र्यंबकेश्वराच्या ओरीत परत येत. त्र्यंबकेश्वराच्या सभामंडपात बसून रुद्राचे आवर्तन करीत. मध्यान्नीला भिक्षेला जात. निवृत्ती ज्ञानदेवाला घेऊन गुंफेत जाई. तेथे तो गहिनीनाथांनी दिलेली योगाभ्यासाची उपासना ज्ञानदेवाला शिकून त्याच्याकडून करवून घेई. मध्यान्नाला दोघेही ओरीत परत येत. दुपारी ज्ञानदेव सोपानाला शिकवी. निवृत्ती काही चिंतन मनन करीत राही. विठ्ठलपंत कधी मुक्ताला खेळवत, कधी सोपानला शिकवत. त्यामुळे निवृत्ती, ज्ञानदेव यांना चर्चा करण्यास सवड सापडे. विठ्ठलपंत कधी गावातील वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध पंडितांशी चर्चा करीत. त्यांच्याजवळ स्वतःची समस्या सांगत व धर्मशास्त्रात काही आधार मिळतो का ते पाहण्याची विनंती करीत. दिवस जात होते. निवृत्ती ज्ञानदेवांचा योगाभ्यास चालू होता व हळूहळू वाढत होता. आषाढ संपला. श्रावण सरी आटू लागल्या. ऊन पाऊस लपंडाव खेळून दमले. त्यामुळे जगताचे अंगण आता इतरांना रिकामे झाले होते. फुलपाखरे बागडू लागली. पावसाच्या माऱ्याने घरात कोंडून बसलेली पाखरे हळूहळू आकाशात भराऱ्या मारण्याचा आनंद घेऊ लागली होती व वेगवेगळे शब्द बोलू लागली होती. त्यांच्या मधुर आवाजाने चैतन्यच पसरू लागले होते. गढूळ पाणी घेऊन वाहणारे निर्झर आता निवळू लागले होते. त्यांचा धावण्याचा वेग मंदावला होता, तसे ते हळूहळू रोडावतही चालले होते. आकाशाचा आरसा आता धुवून निर्मळ झालेला होता. नुकतीच नाहून केस मोकळे सोडून हिरवा शालू नेसून एखादी नवपरिणिता उभी असावी तशी ही सृष्टी दिसत होती. सुंदर, सुरेख, मोहक, अनिमेष नेत्राने पाहावे अशी. विठ्ठलपंत, निवृत्ती, ज्ञानदेव नेहमीप्रमाणे ब्रह्मगिरीची परिक्रमा करत होते. श्री शिवमहिन्म स्तोत्र संपले. विठ्ठलपंत पुढे निघून गेले. निवृत्ती, ज्ञानदेव नेहमीप्रमाणे गुंफेत गेले. आत गेल्यावर ज्ञानदेव म्हणाला, निवृत्तीदा, गुरुदेव गहिनीनाथांनी तुला शक्तिपात दीक्षेने जसे हे ज्ञान प्रदान केले
तसे तू का करीत नाहीस? ज्ञाना, एकतर गहिनीनाथ हे महान योगी होते. शरीरातील जागृत झालेल्या म्हणजे त्यांनी जागृत केलेल्या कुंडलिनीला योग्य प्रकारे नियंत्रण करून योग्य दिशेस मार्गस्थ करणे हे त्यांच्या क्षमतेत होते. कुंडलिनी जागृतीमुळे साधकाच्या शरीरामध्ये होणारे बदल व त्याचे परिणाम कसे सौम्य करायचे ते त्यांच्या सामर्थ्याने त्यांनी साधले होते. सबंध शरीरातील यंत्रणेवर त्यांची हुकमत होती, त्यामुळे कोणताही विपरीत प्रकार व परिणाम होऊ शकला नाही. तशी योगक्रियांची गुरुकिल्ली त्यांनी माझ्या हाती दिली असली तरी मी ती हुकमत अजून मिळवली नाही. त्यासाठीच मी हा अभ्यास करीत आहे व याच काळात स्वाभाविकरित्या तुझ्या ठिकाणी ते सामर्थ्य तुला कसे प्राप्त करून घेता येईल याचा अभ्यास तुला करायचा आहे. जे मी नंतर करीत आहे तेच तू प्रथम करीत आहेस, एवढाच फरक आहे. हा अभ्यास तुला वेगाने साध्याकडे घेऊन जाईल असा मला विश्वास वाटतो. निवृत्तीने ज्ञानदेवाच्या मस्तकी हात ठेवला तेव्हा ज्ञानदेवाला समाधी लागली. निवृत्तीने त्याच्या बाजूलाच आपले आसन पक्के केले व ध्यानस्थ झाला. ही ध्यानाची उपासना मध्यान्नापर्यंत चालत असे. मग दोघेही मौन धरून त्र्यंबकेश्वराच्या ओरीत येत. रुक्मिणी विठ्ठलपंत त्यांची वाट पाहत असत. मग चौघेही जेवून घेत. असा दिनक्रम चालला होता. नरहरी शास्त्रींच्या वाड्याच्या पायऱ्या विठ्ठलपंत चढत होते. मनात अनेक विचार येत होते. 1 मासापूर्वीच विठ्ठलपंतांनी नरहरी शास्त्रींना भेटून स्वतःची ओळख करून दिली होती. मागे 1-1.5 संवत्सरापूर्वी ते अलंकापुरीला आले होते. तेव्हा अलंकापुरीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा बोलवली गेली होती. त्यावेळी गणेश भट्टांनी पुढाकार घेतला होता. पण अलंकापुरीकर ब्राह्मणांनी प्रायश्चित्ताचाच आग्रह धरल्या कारणाने ती सभा अनिर्णित राहिली होती. त्यावेळी मुलांना शिक्षण घेण्याबाबतचा निर्णय नरहरी शास्त्रींनी सोडला होता. त्यामुळे मुलांचे शिक्षण बहुतांशी पूर्ण झाले होते. त्याबाबत माहिती देऊन विठ्ठलपंतांनी नरहरी शास्त्रींना विनंती केली की नाशिकच्या ब्रह्मवृंदांचे याबाबत काय मत आहे याचा विचारविनिमय व्हावा व ती चर्चा विठ्ठलपंतांनाही ऐकायला मिळावी. तो दिवस आज उगवला होता व त्यासाठीच विठ्ठलपंत नरहरी शास्त्रींच्या वाड्याच्या पायऱ्या चढत होते. ओसरीवर नरहरी शास्त्रींसह 5 जण बसले होते. विठ्ठलपंतांनी त्यांना पाहिले व त्यांच्या मनात विचार आला की या पाचामुखी परमेश्वराचा जो निर्णय होईल हाच धर्मशास्त्राचा निर्णय म्हणून शिरोधार्य मानायचा. विठ्ठलपंत पुढे झाले. त्यांनी सर्वांना वाकून नमस्कार केला. विठ्ठलपंत ओसरीच्या खालीच चौकात बसू लागले. ओसरीवर आले नाहीत. तेव्हा नरहर शास्त्री म्हणाले, विठ्ठलपंत, आपण ओसरीवर येऊन बसण्यास हरकत नाही. विठ्ठलपंत ओसरीवरच्या खांबाला टेकून बसले. नरहरी शास्त्रींनी सर्वांची ओळख करून दिली. तेथे आले होते ते सदाशिव शास्त्री, गणपती शास्त्री, विनायक शास्त्री व रामचंद्र शास्त्री. नरहरी शास्त्रीने विठ्ठलपंतांचा थोडक्यात इतिहास सांगितला होताच. तेव्हा काही शंका त्यांना विचारायच्या होत्या. त्याचे स्पष्टीकरण त्यांना प्रत्यक्ष विठ्ठलपंतांच्या मुखातूनच ऐकायचे होते. विनायक शास्त्रींनी विचारले, विठ्ठलपंत, तुम्हाला संन्यास घ्यायचा होता तर तुम्ही विवाह का केला? कारण मला तुमच्या मनाची धारणा समजून घ्यायची आहे. विठ्ठलपंतांनी ईश्वरी दृष्टांत तेवढा न सांगायचे ठरवून उत्तर दिले. विठ्ठलपंत म्हणाले, महोदय, विवाह करण्याच्या वेळी पुढे कधी संन्यास घ्यायचा आहे हा विचार माझ्या मनात अजिबात नव्हता. माझ्या मनात काशी क्षेत्री जाऊन ज्ञानार्जन करावे असे होते. पण तीर्थयात्रेच्या निमित्ताने अलंकापुरी आलो व तेथेच अचानक विवाहाच्या शृंखला माझ्या पायात अडकल्या गेल्या. पुढे ही तीर्थयात्रा पूर्ण केली. आपेगावी पत्नीसमवेत गेलो. तेथे मातापिता निवर्तले म्हणून श्वशुरांनी आम्हाला अलंकापुरी आणले. कुलकर्णीपण करून सर्वसामान्यपणे जीवन जगण्याकडे माझा कल नव्हता. समाजाची सेवा करून अंशतः समाज ऋणातून मुक्त व्हावे अशी इच्छा होती. पण अलंकापुरी येऊन ना समाजकार्य होत होते, ना संसार होत होता, ना ज्ञानार्जनाची उपलब्धता होती. अशीच 3-4 वर्षे गेली. आयुष्य वाया गेले असे वाटू लागले म्हणून पत्नीच्या संमतीने काशीला गेलो. तेथे रामानंद स्वामींनी ज्ञानार्जनासाठी संन्यास घेणे आवश्यक आहे असे सांगितले. तेव्हा माझा नाईलाज झाला व शेवटी असा विचार केला की पुत्रप्राप्तीची शक्यता जर नाही तर संसार करून तरी काय उपयोग म्हणून संन्यास घेतला. पण नियतीची योजनाच अगदी वेगळी होती आणि स्वप्नातही नाही अशा गोष्टी घडून आल्या. आणि विठ्ठलपंतांनी पुढे घडलेल्या सर्व घटना संगतवार सांगितल्या व त्याचा शेवट करताना ते म्हणाले, तेव्हा संसार करावा अशीही माझी इच्छा नव्हती. पण गुरुदेव रामानंद स्वामींनी आज्ञा केल्यावरून मला संसार स्वीकारावा लागला आणि ईश्वरी योजनाच अगम्य
म्हणून संन्यास ग्रहणापूर्वी जे 4 वर्षात घडले नाही ते संन्यास ग्रहणानंतर 1 वर्षात घडले आणि पुढेही 4 मुले झाली. माझा हेतू व घडलेल्या घटनांची संगती लावल्यास आपण मला सांगा की यात माझा दोष कुठे येतो, तेव्हा आपणच यातून मार्ग काढावा ही विनंती. विठ्ठलपंत बोलण्याचे थांबले. 5ही शास्त्री आपापसात चर्चा करू लागले. अनेक धर्मग्रंथांची पाने चाळून झाली. 2 प्रहर कसे उलटून गेले कळले नाही. हे सर्व झाल्यावर सदाशिव शास्त्री म्हणाले, नरहरी पंत व मित्र हो, मला वाटते विठ्ठलपंतांच्या समस्येला त्यांच्या बाजूने काही सांगता येईल असे काहीही या ग्रंथात आढळले नाही. संन्यास ग्रहणाच्या विधीमध्ये म्हणजे स्वतःचे स्वतः केलेले श्राद्ध तर्पण या विधीने संन्यासी हा जगाच्या दृष्टीने मृत झालेला असतो. त्याने स्वतःचे इतरांशी असलेले मायापाश नातीगोती तोडलेले असतात. पण देहभावाने त्याचा तोही राहिलेला नसतो आणि म्हणून त्याचे नावही बदलून टाकलेले असते. देहभावाच्या व्यतिरिक्त असा तो चैतन्य रूपाने आनंद रूपाने या पृथ्वी तलावर वावरत असतो. कारण देहभाव नसला तरी देह असतो, म्हणून त्याला काहीतरी नामाभिधान असावे, म्हणून तो नामकरणाचा सोहळा असतो. संन्यासामध्ये जरी काही प्रकार असले तरी सर्व बंधनातून मुक्तता हाच विठ्ठलपंतांच्या संन्यासामागील हेतू म्हणजे उद्देश होता. कारण रामानंद स्वामींना तसाच प्रचारक हवा होता, म्हणून त्यांनी विठ्ठलपंतांना संन्यास घेण्यास सांगितला व दिला. पण जेव्हा विठ्ठलपंत विवाहित आहेत असे रामानंद स्वामींच्या लक्षात आले, तेव्हा बाह्यता दिलेला संन्यास हा निरुपयोगी असून विठ्ठलपंत अंतरी एका पाशाने बद्ध आहेत हेही रामानंद स्वामी समजून चुकले होते. त्यामुळे विठ्ठलपंतांच्या खोटे बोलण्याने त्यांच्या उद्देशाला तडा गेला व त्यामुळे त्यांनी विठ्ठलपंतांना पुन्हा संसार करण्याची आज्ञा दिली असे मला वाटते. पण या सर्व घटनांचा विचार करूनही उलट्या क्रमाने आश्रमाचे अतिक्रमण धर्माला मान्य नाही. संन्यास ग्रहण केल्यावर मोहाने संसारी होणे हाच एक पर्याय धर्माला माहीत होता व आहे. त्यामुळे त्याला त्यांनी देहांत प्रायश्चित्त दिलेले आहे. पण अन्य कारणाने कधी असे उलट आश्रमाचे अतिक्रमण होईल व अशी समस्या कधी उभी राहील हे धर्माला माहीत नसल्याने त्यावर काय प्रायश्चित्त असते याचा कोठेही उल्लेख आलेला नाही. अर्थात त्यांच्या संततीचा प्रश्न सोडवण्याचा धर्माने विचारच केलेला नाही. तेव्हा मित्र हो, आपण आता विचार करून काय ते ठरवा. बराच वेळ कोणी काहीही बोलले नाही. शेवटी नरहरी शास्त्री म्हणाले, विठ्ठलपंत, आम्ही जो येथे खल केला तो कोणताही निर्णय देण्यासाठी नाही, कारण आपली ही एक खाजगी चर्चा आहे. पुढच्या दिवाळीच्या आधी पैठणचे नागेश्वर शास्त्री अलंकापुरी येण्याची शक्यता आहे. तुमची समस्या आम्ही त्यांच्याकडे पाठवली आहे. तेथे जी चर्चा होईल त्यावेळी आधारासाठी काय मिळेल की काय हा मुख्य उद्देश होता आमचा येथे जमण्याचा. विठ्ठलपंत, एका गोष्टीसाठी आपण मनाची तयारी ठेवा. कोणती शास्त्री बुवा? धर्माने नियम करताना कोणाच्याही अंतरंगाचा ठाव घेतलेला नसतो. त्यामुळे तुमच्या उद्देशापेक्षा धर्म घटनाच महत्त्वाची समजतो व त्यामुळे त्याला धर्माने प्रायश्चित्त दिले आहे. तुमच्या वैयक्तिक घटनांचा विचार करणे व त्याप्रमाणे प्रायश्चित्त बदलणे हे फक्त पैठणकर शास्त्राच्याच हातात आहे. त्यावेळी वाटल्यास मी आपली बाजू मांडण्यास तयार आहे. नरहरी शास्त्री, आपली व आपणा सर्वांची माझ्याबद्दल असलेली कळकळ मला जाणवते. परिस्थितीने आपणा सर्वांच्या सहानुभूतीला बांध घातल्याचे दिसते. त्याला तुमचा नाईलाज आहे. तेव्हा जे जे घडेल ती ईश्वरी इच्छा आहे असे समजून मी त्याचा स्वीकार करीन. आपण काहीच वाटून घेऊ नका. आपण माझ्यासाठी जे काही केले त्याची फेड करणे मला शक्य नाही. ते उपकाराचे ओझे मी तसेच माझे शिरी वाहीन. आपणास झालेल्या त्रासाबद्दल मी आपली क्षमा मागतो. एवढे बोलून विठ्ठलपंत बाहेर पडले. बाहेर अंधार होता, त्यामुळे विठ्ठलपंतांची व्यथा कोणालाच दिसू शकली नाही. विठ्ठलपंतांनी ओसरीत पाऊल ठेवले तेव्हा निवृत्ती ज्ञानदेवादी मुले झोपी गेलेली होती. रुक्मिणी वाट पाहत बसली होती. अंधारात वाजणाऱ्या पावलावरून रुक्मिणीने विठ्ठलपंत आल्याचे जाणले. विठ्ठलपंत रुक्मिणीपासून हातभर अंतरावर बसले. अस्पष्ट दिसणाऱ्या निवृत्ती ज्ञानदेवांच्या मुखाकडे पाहून त्यांना जरा बरे वाटले. आता ही समस्या ही मुले कशी सोडवतील हे विठ्ठलपंतांना विचार करूनसुद्धा लक्षात येत नव्हते. त्यांच्या विचारांची मालिका रुक्मिणीच्या बोलण्याने तुटली. विठ्ठलपंत येऊन बसल्यावर ज्या अर्थी काहीच बोलले नाहीत त्या अर्थी सांगण्यासारखे काही विशेष निष्पन्न झाले नसेल हे रुक्मिणीने ताडले. रुक्मिणी म्हणाली, 4 घास खाऊन घेणार आहात ना? विठ्ठलपंतांनी लक्षात घेतले की रुक्मिणी त्यांच्यासाठी जेवायची थांबली आहे. त्यांना इच्छा नसताना रुक्मिणीसाठी त्यांनी 4 घास पाण्याच्या घोटाबरोबर पोटात ढकलले व ते झोपी गेले.
प्रकरण 31. आज आषाढी पौर्णिमा. गेले 8 दिवस सूर्य ढगाआड लपून बसलेला होता. तो आज तोंड बाहेर काढत होता. आकाशातील ढगांची दाटी जरा विरळ होत होती. आषाढ सुरू झाल्यापासून इतका पाऊस कोसळला होता की सर्व जलमय होईल की काय अशी भीती वाटत होती. इंद्रायणीचे पाणी वरवर चढत होते. ते आता झोपडीच्या तसे खूप जवळ आले होते. अजून जर 2-3 दिवस असाच पाऊस कोसळता तर कठीण प्रसंग येण्याची शक्यता होती. तोच परमेश्वराने कृपा करून उघडीप केली होती आणि त्यामुळेच विठ्ठलपंतांना पूर्वेकडील देवाचे दर्शन होत होते. उषास्तवनाच्या वेळी थोडी भुरभुर होती, म्हणून आज उषास्तवन झाले नव्हते. आता सूर्योदयाची वेळ झाली होती. तिघेही नेहमीच्या जागी येऊन उभे होते. सभोवतालच्या वातावरणाला उचित अशी ऋग्वेदातील सवितृ सूक्तातील एक ऋचा विठ्ठलपंतांनी म्हटली. त्याचा अर्थ खालीलप्रमाणे होता. सोनेरी किरणे जणू ही रवीची, येती पुढे दूत ते. तेजस्वी रूप घेऊनी चमकती, देती निरोपासते. डोकावे क्षितिजावरी लपुनी, मेघालयातुनी ते. नेत्रांना किरणे सुखी पसरुनी, भक्ता करी धन्यते. विठ्ठलपंतांच्या मागोमाग निवृत्ती ज्ञानदेवांनी ही ऋचा म्हटली. रुक्मिणीही सोपान व मुक्ता यांना घेऊन कोवळ्या सूर्यकिरणाचा उबदारपणा घेण्यासाठी विठ्ठलपंतांच्या बाजूला उभी होती. निवृत्ती, ज्ञानदेव, रुक्मिणी यांना ऋचेचा अर्थ लक्षात आला व त्यांनी एकमेकांकडे पाहिले. ज्ञानदेव म्हणाला, निवृत्तीदा, आई, बाबांना किती समर्पक ऋचा आठवतात नाही? या ऋचातील वर्णन ऐकले आणि सभोवतालची परिस्थिती पाहिली म्हणजे वाटते की हे काव्य रचणाऱ्या ऋषीमुनींनी ही रचना केली आहे. त्यावेळेचे दृश्य व आजचे दृश्य यात काडी मात्रही फरक नसावा. खरोखरीच पूर्वीचे ऋषीमुनी निसर्ग सान्निध्यात जीवन घालवत होते. धन्य त्यांची. आणि ते परोपकारीही होते, कारण त्यांनी ते आमच्यासाठी लिहून ठेवले आहे. त्याचबरोबर या सर्वांचे श्रेय बाबांना जाते, कारण त्यांनी ही सुक्ते प्रसंगोत्पाद आम्हाला म्हणून दाखवली व आमच्याकडून पाठ करून घेतली. निवृत्ती म्हणाला, खरं आहे ज्ञाना तुझं. बाबा, या पर्जन्याला उद्देशून काही सुक्ते असतील की ऋग्वेदात? आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. विठ्ठलपंतांनी निवृत्तीकडे पाहिले व म्हणाले, निवृत्ती, पर्जन्य सुक्ताच्या सुद्धा ऋचा आहेत ऋग्वेदात. ऐकायची आहे का तुम्हाला? ऐका तर. असे म्हणून विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील खालील अर्थाची ऋचा म्हटली. निर्मात्या जलधार कारक, तसे पर्जन्य तू औषधी. त्रैलोकीनी परोपकारक गुणी, योग्य प्रशंसी स्तुती. देवा निर्जल देश आक्रमक, तू पर्जन्य भूमीवरी. घे आता जलधार आवरून, तू वाहून गेली तळी. निवृत्ती, ज्ञानदेव, रुक्मिणी यांनी विठ्ठलपंतांच्या मागून ही ऋचा म्हटली व मनोमन विठ्ठलपंतांना धन्यवाद दिले. सर्वांनी सवितृ देवाला नमस्कार केला. तिघांनी गायत्री जप केला, ओंकाराचा जप केला व सर्वजण झोपडीत परतली. त्र्यंबकेश्वराहून परतून 4 महिने झाले होते. निवृत्ती ज्ञानदेवाच्या साधनेसाठी वाढवलेला त्र्यंबकेश्वराचा मुक्काम बहुतांशी काम झाल्याने आवरता घेतला होता व ठरल्या वेळेस सगळी परतली होती. झोपडीत शिरता शिरता ज्ञानदेव निवृत्तीला म्हणाला, निवृत्तीदा, त्र्यंबकेश्वरीच्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाले. हे वर्ष कसे गेले ते कळलेच नाही. होय ज्ञाना, आणि आजच तुला दीक्षा देण्याचा माझा विचार आहे. गेल्या वर्षभरात ज्याप्रमाणे योगाभ्यास व्हावयास हवा होता त्यापेक्षा उत्तम प्रकारे तो झाला आहे. त्यामुळे गहिनीनाथांनी टाकलेली जबाबदारी पूर्ण करून मला गुरुऋणातून मुक्त होऊ दे. सद्गुरू महाराज, या योगाभ्यासाची परंपरा आता पुढे किती काळ चालत राहणार आहे? मला वाटते या योगाभ्यासाची कठीणता पाहता ही शिष्य परंपरा जास्त काळ टिकेल असे मला वाटत नाही. शिवाय एकाने एकच शिष्य करायचा म्हटल्यास त्याचा विस्तारही संकुचित होत जाईल. तेव्हा मला वाटते यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, सद्गुरू गहिनीनाथांनीच यातून मार्ग काढून दिला आहे. मला नाही, पण तुला एकापेक्षा जास्त शिष्य करता येतील व दुसरे म्हणजे शिष्याचा अधिकार पाहून तो दीक्षा प्रकारात बदल करू शकतो. गहिनीनाथांनी सुद्धा या योगाभ्यासाची कठीणता पाहून व पुढील शिष्य संप्रदायाची होणारी दुरावस्था लक्षात घेऊन भक्ती मार्गाचा प्रसार करण्याची सूचना दिली आहे. पंढरीचे पांडुरंग हे दैवत त्यांनी भक्तीसाठी सांगितले आहे. तेव्हा आपली साधना पूर्ण झाल्याशिवाय आपणाला तो अधिकार येणार नाही. शिवाय हे सर्व कार्य तुझ्याकडून व्हावे अशी गहिनीनाथांची इच्छा आहे. तुझा योगाभ्यास आता पूर्ण झाला आहे, तेव्हा आता पुढील उपासना तू चालू करावीस असे मला वाटते. सद्गुरू निवृत्तीनाथ
परात्पर गुरु गहिनीनाथाने तुम्हाला भक्तीविषयी जे सांगितले आहे ते कृपा करून मला सांगावे, ते मला ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा हे सद्गुरो, आपण मला भक्तीचे स्वरूप स्पष्ट करून सांगाल काय? ज्ञाना बेटा ऐक. भक्ती म्हणजे समरसता, अभेदता, व्यापकता, अलिप्तता, त्याचप्रमाणे सदयता, प्रेममयता, तन्मयता व गुणातीतता. परमेश्वराची सृष्टी ही त्रिगुणात्मक असून विविधतेने नटलेली आहे. असे असले तरी परमेश्वराचे स्वरूप एकदेशीय, निर्देश्य अशा मूर्तीत, रूपात, आकारात मानणे ही खरी भक्ती होऊ शकत नाही. तर या चराचरामधील विविध रूपात तो अभेदत्वाने आहे अशी जाण उत्पन्न करून व अभ्यासाने दृढ करून त्याची व्यापकता लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असलेले आत्मतत्व हे सर्व ठिकाणी व्यापून राहिलेले आहे याची अनुभूती येते व त्यामुळे विविध प्राणीमात्रांकडून त्रिगुणांमुळे उत्पन्न होणारे निरनिराळे आविष्कार आपणावर परिणाम करत नाहीत. व्याघ्राच्या क्रूरतेमुळे भीती, फुलांच्या सुगंधाने उत्पन्न होणारा मोह, स्त्रीच्या मोहक सौंदर्याने उत्पन्न होणारी वासना, गाई वासराचे वात्सल्य पाहून उत्पन्न होणारे प्रेम, हे विविध विकारांचे आविष्कार भक्ताच्या ठिकाणी उत्पन्न होत नाहीत, तर तो यापासून पूर्ण अलिप्त असतो. पण ज्ञानदेवा, ही अलिप्तता म्हणजे भावनाशून्यता नाही. भक्त हा अभेदभावाने सर्व चराचराला पाहत असतो. त्यामुळे तो त्या परिस्थितीशी, तेथील वस्तुमात्राशी तो पूर्ण समरसून जातो. त्याला द्वैत रूपाने उत्पन्न होणारे सुखदुःख हे विकार उत्पन्न होत नाहीत, कारण तो सुखाशी सुखरूप व दुःखाशी दुःखरूप अशा अभेदभावाने समरसता साधत असतो. तरीही तो अलिप्त असतो. जसे साखरेची गोडी चाखायची झाल्यास साखर होऊन जाणे, कापराचा परिमळ घेण्यासाठी कापूर रूप होऊन जाणे, सागराची व्याप्ती मोजण्यासाठी सागर रूप होऊन मोजणे, चंद्राची शीतलता अनुभवण्यासाठी चांदणे सोडे व अग्नीची दाहकता जाणून घेण्यासाठी अग्निरूप होऊन राहणे, यालाच समरसता म्हणतात. आणि म्हणून ईश्वराची भक्ती करायची असेल तर ईश्वररूप होऊन गेल्याशिवाय भक्त खरेपणाने तन्मय होऊ शकत नाही. भक्तालाही तन्मयता, समरसता साधली की त्याचे अंतरंग प्रेममय, दयामय बनते. तो त्रिगुणांचा आविष्कार समजूनही त्यापासून दूर असतो, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. नाथपंथात याला अवधूत विद्या म्हणतात. सद्गुरू दत्तात्रेयांनी ती मत्स्येंद्रनाथांना, गोरक्षनाथांना व गहिनीनाथांना दिली. गोरक्षनाथांना अवधूत विद्या दिली. त्यावेळी घडलेली घटना जी मला कळली ती मी तुला सांगत आहे. योगविद्येचे संपूर्ण ज्ञान मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिले व आपले सर्व अधिकारही प्रदान केले. एवढे ज्ञान प्राप्त होऊनही गोरक्षनाथांना पूर्ण समाधान लाभेना. गोरक्षनाथांनी ही गोष्ट मत्स्येंद्रनाथांना सांगितली. मत्स्येंद्रनाथ म्हणाले, गोरक्षनाथा, तुला अवधूत विद्या प्राप्त झाल्यावर पूर्ण समाधान लाभेल. मला ती विद्या प्राप्त आहे, पण ती विद्या तुला प्रदान करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार दत्तगुरूंना आहे. तू गिरनार पर्वतावर जा, तेथे त्यांचे वास्तव्य असते. त्यांच्याकडून तुला ही विद्या प्राप्त होईल. पण दत्त महाराज कोणत्याही रूपात असतात, तेव्हा तू त्यांना ओळखले पाहिजेस. दत्तगुरूंची भेट झाली की तुझे काम होईल. गोरक्षनाथ गिरनार पर्वतावरील एका डोंगरावर आले. तेथे दत्तगुरू एका साधू पुरुषाच्या वेशात ध्यानस्थ बसले होते. गोरक्षनाथाने विचार केला की या साधू पुरुषाजवळ दत्तगुरूंची चौकशी करावी, म्हणजे त्यांचे वास्तव्य कळेल. असे मनात आणून गोरक्षनाथ औदुंबराखालील ध्यानस्थ साधू पुरुषाकडे गेले. वाळलेल्या पाचोळ्याच्या आवाजाने साधू पुरुषाची समाधी भंग पावली. त्यांनी डोळे उघडले आणि समोर उभ्या असलेल्या गोरक्षनाथाकडे पाहिले. दत्त महाराजांनी अंतरी सर्व ओळखले होतेच, पण बाह्यता तसे न दाखवता ते म्हणाले, तुम्ही योगी दिसता. तुम्हाला सिद्धी प्राप्त झाल्याची चिन्हे मला दिसत आहेत. तुम्हाला काय पाहिजे? मला दत्तगुरूंना भेटायचे आहे. मला दत्तगुरू कोठे आहे ते माहीत नाही. वर डोंगरावर दत्तपादुका आहेत एवढेच मला माहीत आहे. असो, हे पहा, तू डोंगर चढून आलास, दमला असशील, तेव्हा थोडा फलाहार कर व या कमंडलूतील दूध घे. गोरक्षनाथ म्हणाले, क्षमस्व, मी बाहेरचे काहीच खात नाही, तेव्हा मला काहीच नको. शिवाय मी दमलो वगैरे काही नाही. साधू म्हणाला, बरे ठीक आहे, हे पहा, तू नाथपंथीय, तसंच मीही नाथपंथीय आहे, तेव्हा तुझ्या गुरुने लपाछपीचा खेळ शिकवला असेल. गोरक्षनाथ म्हणाले, होय साधू महाराज. मग आपण थोडा वेळ तो खेळ खेळूया का? ठीक आहे. साधू म्हणाला, तू आधी लपून बस, मी तुला शोधीन, मग मी लपेन तेव्हा तू मला शोध. गोरक्षनाथांनी मान्य केले व ते झटकन बेडूक रूपात गेले.
व बाजूलाच असलेल्या चिखलात शिरून खोल खोल दडून बसले. साधू पुरुषाने गोरक्षनाथाचे रूपांतर झटकन ओळखले व तेही गोरक्षनाथांच्या तेथे बेडूक रूपात जाऊन त्यांनी गोरक्षनाथांना शोधून बाहेर आणले. आता गोरक्षनाथांची शोधण्याची पाळी होती. साधूने क्षणार्धात पक्षाचे रूप घेतले व आकाशात भरारी मारली. आकाशात विहरणाऱ्या पक्षाला पाहून गोरक्षनाथांनी साधूला ओळखले व तेही पक्षीरूपाने साधूचा पाठलाग करू लागले. पक्षी म्हणजे साधू इतक्या वेगाने भरारी मारत होता की गोरक्षनाथांना त्या वेगाने त्याचा पाठलाग करणे अवघड झाले. तरीही गोरक्षनाथांनी साधू पुरुषाचा पाठलाग सोडला नाही. एक सूर मारून साधू पक्षी कमंडलूतील दुधात शिरला. गोरक्षनाथांनीही कमंडलूतील दुधात सूर मारला व एका कृमीचे रूप घेऊन ते साधूला शोधू लागले. पण साधू पुरुष काही सापडेना. बराच वेळ झाला. कमंडलूतील दुधामध्ये पूर्ण फिरून झाले पण साधू पुरुषाचा पत्ता लागेना. शेवटी गोरक्षनाथ बाहेर आले व जेथे साधू बसले होते तेथे मस्तक टेकवले व म्हणाले, हे साधू पुरुषा, मी हारलो. मी आपणाला शरण आलो. आपण मूळ स्वरूपात प्रकट व्हावे. आणि गोरक्षनाथांनी मान वर केली व त्यांना साधू पुरुषाचे दर्शन झाले. साधू पुरुष म्हणजेच दत्त महाराज गोरक्षनाथावर प्रसन्न झाले. ते म्हणाले, गोरक्षनाथा, तुझा निरहंकारी स्वभाव आम्हाला आवडला. तू ज्यांचा शोध घेत होतास तो मीच आहे. आणि आता मी ज्या विद्येच्या साह्याने लपून होतो तीच अवधूत विद्या होय. ही विद्या म्हणजे जे समोर आले असेल त्यामध्ये तेच रूप होऊन मिसळून जाणे म्हणजे कोणतेच वेगळेपण राहत नाही. कमंडलूत मी दूध होऊनच राहिलो होतो तेव्हा तुला कसं सापडणार? अग्नीमध्ये अग्निरूप होऊन राहिल्यास अग्नी पोळणार नाही. जलामध्ये जलरूप होऊन राहिल्यास ते भिजणार नाही. तसे सुखामध्ये सुखरूप व दुःखामध्ये दुःखरूप होऊन राहिल्यास कोणतेच विकार बाधा करणार नाहीत. असे सांगून दत्तगुरूंनी गोरक्षनाथांना अवधूत विद्या दिली. हेच भक्तीचं रूप आहे. समरसता, तन्मयता हीच खरी भक्ती होय. निवृत्ती ज्ञानदेवाचे संभाषण विठ्ठलपंतांच्याही कानी पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की निवृत्ती ज्ञाना दोघेही मोकळे नाहीत. त्यांनी सोपान मुक्ताकडे पाहिले. निवृत्ती ज्ञानदेवांची शिक्षणाची सुरुवात बरोबर याच वयात झाली होती. त्यांनी ठरवले की आता आपण आपले लक्ष सोपान मुक्तावर केंद्रित करावे. मुक्ता मुलगी असली तरी घेतलेले ज्ञान वाया जाणार नाही. आणि विठ्ठलपंतांनी सोपान मुक्ताला निवृत्ती ज्ञानदेवाप्रमाणेच शिकवण्याचा प्रारंभ करण्यासाठी आजचा दिवसच योग्य ठरवला व त्यांनी त्याचा श्री गणेशाही केला. इकडे निवृत्तीनेही ज्ञानदेवाला दीक्षा दिली. कुंडलिनी जागृतीचा सौम्य झटका ज्ञानदेवाला जाणवला. योगाभ्यासाच्या आधीच्या अभ्यासाने त्याची तीव्रता जाणवली नाही. ज्ञानदेवाची प्रगती होत होती व अपेक्षेप्रमाणे सारे काही घडत होते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.